खूप छान नाचले. वाह. पण भाऊ तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात आज सांगितलेले विठ्ठला भाऊ सारखं नाचता येत नाही. बरं मला पण नाचता येत नाही. मी आतापर्यंत मला नाचलेलं पाहिलं कधी तुम्ही? कथा कीर्तन नाचताच येत नाही. अंगामध्ये ताल लागतो. नाचण्याची एक कला आहे, फेटा बांधण्याची एक कला आहे, कीर्तन करण्याची एक कला आहे. एक जण मला म्हणला, महाराज तुम्हाला फेटा बांधता येत नाही, कीर्तन काय करणार आहे तुम्ही? अरे म्हणलं कीर्तनाचा आणि फेट्याचा काहीच संबंध नाही. इंदुरीकर बाबा फेटा बांधताना तुम्ही पाहिले असताना व्यासपीठावर आले की फेटा बांधायला सुरुवात करतात. आरशात पाहत नाहीत, कशात पाहत नाही, कोणता आडा बरोबर आलाय का कोणता खाली आलाय काहीच पाहत नाही. ही वेगळी वेगळी कला आहे. गायनाची झाली, कीर्तनाची. फेटा चांगला बांधता आला म्हणजे कीर्तन करता येईल असं नाही, आणि कीर्तन चांगलं करता आलं म्हणजे फेटा बांधताच येईल असं नाही. विठ्ठला तर ही जे कथा कीर्तन आहे ते आपण तरुण वयामध्ये ऐकलं पाहिजे. म्हातारपणी व्यवस्थित ऐकायला येत नाही. म्हातारपणी कानाची रेंज निघून जाते, व्यवस्थित ऐकायला येत नाही. म्हातारपणी कसं होतं ऐका. काय झालं, एका आजीचा नातू मुंबईला राहत होता आणि त्यानं मुंबईवरून आपल्या आजीला फोन केला. हॅलो आजी, मी तुझा नातू इंद्रजित बोलतोय. काय बोलतो? त्याचं नाव आहे इंद्रजित. मुंबईवरनं मी तुझा नातू इंद्रजित बोलतो. आजीनं कानाला फोन लावला. आजी म्हणाली, कोण बोलता, काय बोलता, मला काही समजत नाही, परत एकदा नाव सांगा. ते मोठ्यानं म्हणायला लागला, मी मुंबईवरनं तुझा नातू इंद्रजित बोलतोय. म्हातारी म्हणाली, इंग्रजीत बोलू नको, मराठीत बोल. काय म्हणली? इंग्रजीत बोलू नको, मराठीत बोल. आता इंद्रजित हे नातवाचं नाव आहे. म्हातारीला काय काय ऐकू आलता त्या? विठ्ठला हो. काय झालं, कीर्तनाला यायच्या अगोदर 4-5 माता मला म्हणाल्या, महाराज कीर्तनामध्ये थोडे विनोद करा. आता माझी विनोदी शैली नाही मुळात, पण आता मग 2-4 विनोद करावेच लागतात. विठ्ठला तरुण वयामध्ये कीर्तन ऐकलं पाहिजे, तरुण वयामध्येच कथा ऐकली पाहिजेत. हे सर्व तरुणासाठी आहे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात आपण कीर्तन ऐकण्याची आशा आपल्या जीवनामध्ये ठेवली पाहिजेत. आणि कीर्तन ऐकण्याची आशा जर आपण आपल्या जीवनामध्ये ठेवली तर ती आहे चांगली आशा. आणि संसारातून सुख मिळवण्याची जर इच्छा केली तर ती आहे वाईट आशा. संसारामधून सुख कधीच भेटत नाही. एक माणूस परभणीला गेला, त्याला पेढे आणायचे होते, 1 किलो पेढे आणायचे होते. आणि पेढे आणायचे म्हणून आता पेढेच्या दुकानावर जायला पाहिजे, पेढे पाहिजेत म्हणलं. मिरचीच्या दुकानामध्ये गेला आणि त्या माणसाला म्हणाले, 1 किलो पेढे द्या मला. ते म्हणाला, होय भाई, मिरचीचं दुकान आहे, तुला पेढे पाहिजे असतील तर एखाद्या स्वीट मार्टवर जाय, तिकडे तुला पेढे भेटतील. माझ्याकडे ते नाहीच तर मी देणार कुठून तुला? अगदी त्याप्रमाणे संसाराकडे सुख नाहीच तर ते देणार कुठून आपल्याला? विठ्ठला बोलू आता. 4 प्रमाण एका विषयाला अनुसरून दिले भाऊनं. वा, टाळ्या वाजवा. एका विषयावर 4 प्रमाण की संसारामध्ये सुख नाही. आणि या ठिकाणी संसारातून सुखाची अपेक्षा करणं म्हणजे वाईट आशा आहे. विठ्ठला ज्या भक्ताच्या चित्तामध्ये आशा अपेक्षा नाहीये त्याचा दास भगवान पंढरीनाथ परमात्मा होतो. एवढंच नाही तर त्या भक्ताच्या घरी राहून काम पण करतो. अभंगाचं दुसरं भगवंत त्याच्या घरी राहतो. असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. नुसता भक्ताच्या घरी राहत नाही तर त्याच्या घरचे काम करतो घरचे. आता काही लोक असे असतात की त्यांना सांगितल्यावरच काम करतात. ते सांगितल्यावरच काम करतात. त्यांना काय म्हणायचं? सांग कामे. काय म्हणतो आपण त्यांना? जे सांगितल्यावरच काम करतात त्यांना सांग कामे म्हणायचं. आणि काही असे असतात, काम समोर त्यांना दिसतं की आता काम आहे, पण ते काम करत नाही, ते दुसऱ्याला सांगतं. हे करत नाही, दुसऱ्याला सांगतं. याला म्हणायचं गजबशी. काय म्हणायचं? गजबशी. आणि जे काम करायला सांगितलं ते करायचं सोडून आगाऊच काहीतरी करणं, याला म्हणायचं आगाऊ काम आहे. विठ्ठला
काही काही जण आगाव कामे असतात. आपण सहजच एखाद्याला म्हणतो, काय रे तू लयच आगावचं रान हाणतो रे. काय म्हणतो? आगावचं रान हाणतो तू. आणि काही काही जण आगावचं रान हाणणारे असतात, सांगितलं तेवढं करत नाहीत. काय झालं, एका वडिलांना आपल्या मुलाकडे 1000 रुपये दिले आणि सांगितलं की 100 रुपयाच्या गोळ्या घेऊन ये. आपल्या बाबाची तब्येत व्यवस्थित नाही, 100 रुपयाच्या गोळ्या घेऊन ये. ते मेडिकल वर गेलं, 100 रुपयाच्या गोळ्या घेतल्या आणि येताना 3.5 मीटर पांढरं कापड घेऊन आलं. 3.5 मीटर पांढरं कापड घेऊन आलं. तर मग घरी आल्याच्या नंतर बाप म्हणाला, अरे 100 रुपयाच्या गोळ्या मी तुला सांगितल्या होत्या, 900 रुपये परत दे ना माझे मला. 900 रुपये परत दे. नाही मी दुसऱ्या वस्तू आणल्यात म्हणलं 2-3. काय आणलं म्हणलंय? 3.5 मीटर कोरं कापड आणलंय आणि 4-5 उदबत्तीचे पुढे आणले. हे कशाला? ते म्हणला, बाबा जर आपले गेले तर मग हे लागल ना म्हणला झाका. याला म्हणायचं आगाव काम आहे. विठ्ठला पण भगवान परमात्मा तसा नाही. भगवान परमात्मा सांगकाम्या नाही, भगवान परमात्मा गजबशा नाही, भगवान परमात्मा आगाव काम्या नाही. जे काम भक्ताचं आडलंय तेवढंच तो करत असतो. विठ्ठला असे भक्तांची घरी कामे न सांगता करी. भक्ताच्या घरी राहून न सांगता काम करतो, पण अगोदर त्या भक्ताला काय करावं लागतं की चित्तामधली आशा ही संपवावी लागते. मग चित्तामधील आशा जर आपल्याला संपून टाकायची असेल तर आपल्याला भगवान परमात्म्याकडे आपलं चित्त लावावं लागेल. एका व्यक्तीने जगद्गुरु तुकोबारायांना प्रश्न विचारला की हे तुकोबाराया, माझी अशी इच्छा आहे की माझ्या चित्तामधील आशा नष्ट व्हावं असं मला वाटतं. याला काय आहे? याला उत्तर, करी ऐशी धावा धावी धावा. काय प्रमाण दिलं भाऊ? करी ऐशी धावा धाव चित्त लावी धावा धावी चित्त लावी चरणापे. वा, मग तो माझा माय. आपण आपलं भगवंताला विनंती केली पाहिजे किंवा आपण त्या भगवंताकडे धाव घेतली पाहिजे, त्याला प्रार्थना केली पाहिजे की माझं चित्त तुझ्या चरणावर लागू दे. आणि आपलं चित्त जर आपल्याला वाटत असेल भगवंताच्या चरणावर लागावं तर आपण चित्ती असू द्यावे समाधान, ठेविले आनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आणि ज्या वेळेस आपण आपलं चित्त भगवंताकडे लावतो त्यावेळेस त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची आशा शिल्लक राहणार नाही. वृंदावनातील गोपिकांनी त्यांचं चित्त भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणावर लावलं आणि भगवंताच्या चरणावर चित्त लावल्यामुळे भगवान श्रीकृष्ण परमात्मा चित्त घेऊन गेला. वो काला परमात्मा गोपिकांचं चित्त घेऊन गेला आणि म्हणून त्यांच्या चित्तामध्ये कोणत्याच प्रकारची आशा अपेक्षा शिल्लक राहील नाही. भगवंताशिवाय त्यांना दुसरं काही आठवत नव्हतं. भगवंत एक भगवंत आणि भगवंत दुने भगवंत. विठ्ठला ज्या भक्ताच्या चित्तामध्ये कोणत्याच प्रकारची आशा अपेक्षा नाही त्याच्या घरी भगवान परमात्मा राहतो. असे भक्तांची घरी कामे न सांगता करी. विठ्ठला आणि ज्याला कोणी नाही, जो अनाथ आहे, त्याचा मित्र जर कोण होत असेल, त्याचा भाऊ जर कोण होत अनाथाचा बंधू असतो, भक्ताच्या घरी राहतो, भक्तांची कामे करतो आणि भक्तासोबत नातं पण जोडतो. आपण देखील भगवंतासोबत नातं जोडलं पाहिजे. प्रत्येकानं भगवंतासोबत नातं जोडलं पाहिजे. अर्जुनानं कोणतं नातं जोडलं भगवंतासोबत? कृष्ण माझी माता. तुकोबारायांनी भगवान परमात्म्या बरोबर नातं जोडलं. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा. आपण देखील भगवंतासोबत नातं जोडलं पाहिजे. ज्या वेळेस वृंदावनामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म झाला त्यावेळेस अनेक गोपिका त्या ठिकाणी उपस्थित झाल्या आणि प्रत्येक गोपिकानं भगवंतासोबत नातं जोडलं. कोणी भावाचं नातं जोडलं, कोणी मुलाचं नातं जोडलं, कोणी पतीचं नातं जोडलं, कोणी वडिलाचं नातं जोडलं, पण भगवंताबरोबर नातं जोडलं. भगवंताबरोबर ज्या वेळेस आपण नातं जोडतो त्यावेळेस त्याची भक्ती आपण आपोआप करायला लागतो.
आपण जर भगवान परमात्म्या बरोबर जर आपल्या मुलाचं नातं जोडलं तर आपण काय करणार? रोज सकाळी उठल्याच्या नंतर त्याला पहिले आपण काय करणार? आंघोळ घालणार, दात घासणार. ज्याप्रमाणे आपण आपल्या मुलाला करतो अगदी त्याप्रमाणे कृष्णाला करणार. कारण की त्याच्यासोबत आपण कोणतं नातं जोडलं? मुलाचं. मुलाचं नातं जोडल्याच्या नंतर आपण त्याला खाऊ घालणार. पण आता आपण देवाला खाऊ घालत नाही. पोराला सांगतो जा निवद दाखव देवाला. काय म्हणतो? निवद दाखव. आता निवद दाखवायला काय वासाव जगत आहे देव निवदाच्या का काय? त्याला खाऊ घालायला पाहिजे ना. ज्याप्रमाणे आपल्याला खायला लागतं त्याप्रमाणे देवाला पण लागत. बरं आपण म्हणतो देवाला काय भूक लागणार आहे का? देवाला पण भूक लागते. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, शबरी की तरह हम खिलाते नहीं. कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, अरे गोपियों की तरह हम नचाते नहीं. भगवान परमात्म्याला नाचवायचं असेल तर गोपी बनावं लागतं आपल्याला. गोपी म्हणजे साडी घालायची गरज नाही. बरं तुम्ही म्हणताना आता गोपी बनायचं म्हणल्यावर तसा शृंगार करावा लागेल, तसं राहावं लागेल. पण गोपी म्हणजे कोणी स्त्री नाही तर गोपी म्हणजे एक भाव आहे. गोपी भाव ज्या वेळेस आपल्यामध्ये प्रगट होतो त्यावेळेस भगवान परमात्मा नसतो. वृंदावनामध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही पहा बरेच साधू असे असतात की त्यांचं नृत्य जर आपण पाहिलं तर आपल्याला असं वाटेल की एखादी स्त्री नृत्य करायली. असं का वाटतं? कारण की ते गोपी भावामध्ये गेलेले असतात. विठ्ठला संत मीराजी गोपी भावामध्ये गेल्या. हरि गुण गावत नाचूंगी मैं, हरि गुण गावत नाचूंगी. ज्या वेळेस असा भाव आपल्या मनामध्ये तयार होईल मीराबाई सारखा त्यावेळेस भगवान परमात्मा आपल्या समोर नाचल्याशिवाय राहणार नाही. पण अगोदर तो गोपी भाव आपल्या जीवनामध्ये आपल्याला आणावा लागतो. त्यावेळेस भगवंत आपल्या घरचे काम करतो, आपल्या घरी राहतो. भगवान परमात्म्यानं त्याच्या जीवनामध्ये भक्ताचे काम केले. कामाचे दोन प्रकार आहेत. एक आहे चांगलं काम आणि दुसरं आहे वाईट काम. भगवंतानं जे केले ते चांगले काम आहेत. पण आपण चांगले काम कधीच करत नाही. आपण दुसऱ्याचं वाटोळ करायलाच बसलो. विठ्ठला चांगलं कार्य करणारे महापुरुष असतात. चांगलं कार्य करणारे महापुरुष असतात आणि वाईट काम करणारे आपण तुम्ही आम्ही सर्वसामान्य जीव असतो. आता अनेक महापुरुष आपल्या या भारत भूमीमध्ये होऊन गेले की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये चांगलं कार्य केलं. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये फक्त चांगलं कार्य केलं. जिजामाता आता जयंती साजरी केली आम्ही मंदिरावर. तर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काय चांगलं कार्य केलं? तर ज्यांनी हिंदवी स्वराज्याची संस्थापना केली असा राजा त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये घडवला. हे त्यांच्या जीवनातलं चांगलं कार्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना नुसता जन्म दिला नाही जिजामातेने. मी थोडं वेगळं सांगणार आहे चरित्रभर. छत्रपती शिवाजी महाराजांना नुसता जन्म दिला नाही जिजामातेनं तर संस्कार दिले. अहो जन्म द्यायला तर काय कुत्र्या मांजराला लेकरं होतात, पण त्याला संस्कार देणं अवघड आहे. जन्माला घालणं सोपं आहे पण संस्कार देणं हे अतिशय अवघड आहे. पण जिजामाता एक अशी होऊन गेली, अशी माता होऊन गेली की तिने तिच्या जीवनामध्ये त्यांच्या जीवनामध्ये शिवबाराजांना संस्कार देखील दिले आणि जन्म देखील दिला. विठ्ठला जिजामातेनं 4 संस्कार दिले छत्रपती शिवाजी महाराजांना. चातुर्य, चारित्र्य, संघटन आणि पराक्रम हे 4 संस्कार जिजामातेनं महाराजांना दिले. आणि महाराजांनी त्या 4 संस्काराचा वापर त्यांच्या जीवनामध्ये केला. पहिला संस्कार आहे चारित्र्य. चातुर्य, चारित्र्य, संघटन आणि पराक्रम. पहिला संस्कार आहे चातुर्य. आता या चातुर्याचा उपयोग कुठे केला महाराजांनी? तर अफजल खानाचा वध करताना महाराजांनी चातुर्याचा उपयोग केला. अफजल खानाचा वध करत असताना महाराजांनी शक्तीनं वध केला नाही तर जिजामातेनं जे चातुर्य त्यांना शिकवलं होतं त्या चातुर्यानं वध केला.
शक्तीपेक्षा युक्ती मोठी. विठ्ठला विठ्ठला. दुसऱ्या क्रमांकाचा संस्कार आहे चारित्र्य. महाराजांचं चारित्र्य जर आपण पाहायला गेलं तर अतिशय शुद्ध आहे. याला सर्वात मोठं उदाहरण एकच आहे की ज्या वेळेस महाराजांसमोर सुभेदाराची सून आणून ठेवली होती, उपस्थित केली होती, त्यावेळेस महाराजांनी तिला परत पाठवलं. कल्याणच्या सुभेदाराची सून महाराजांसमोर आणली होती, त्यावेळेस महाराजांनी तिला आपली आई मानलं. ज्याप्रमाणे माझी जिजामाता मला आहे त्याप्रमाणेच तुम्ही आहात. सुभेदाराची सून होती सुंदर जशी, राजा शिवबाने धाडली जशी. पण माझ्या महाराजांनी तिला सोहळी बांगडी करून परत तिला तिच्या घरी पाठवलं. याच्यामधून महाराजांचा चारित्र्य नावाचा संस्कार आपल्याला पाहायला मिळतो. आणि हा चारित्र्य नावाचा संस्कार जर त्यांना कोणी दिला असेल तर तो जिजामातेनं दिला. विठ्ठला तिसऱ्या क्रमांकाचा संस्कार आहे संघटन. आता महाराजांचं संघटन तर आपल्याला माहितच आहे. अगोदर महाराज एकटे होते, पण एकटे राहिले नाही तर अनेक मावळे त्यांनी जमा केले. याला म्हणायचं संघटन. आणि हा संघटन नावाचा गुण जर कोण दिला असेल तर तो जिजामातेनं दिला. विठ्ठला चौथ्या क्रमांकाचा गुण आहे पराक्रम. आता पराक्रम तर माहितीच आहे महाराजांचा आपल्याला. अनेक बलाढ्य योद्ध्याला त्यांनी परास्त केलं. हा महाराजांचा पराक्रम आहे. चातुर्य, चारित्र्य, संघटन आणि पराक्रम हे चार संस्कार जिजामातेनं शिवबाराजांना दिले. आपण देखील आपल्या मुलांना संस्कार दिले पाहिजेत. पण आपण संस्कार न देता आपण काय देत आहोत तर आपण संपत्ती देत आहोत. पण संस्कार नसताना जर संपत्ती दिली तर एक दिवस ती संपत्ती शून्य झाल्याशिवाय राहत नाही. अशी कित्येक उदाहरणं आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात. पण ज्या वेळेस आपण त्या संपत्ती बरोबर आपल्या मुलांना संस्कार देतो ना, त्यावेळेस 1 रुपयाचा तो 2 रुपये केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला महाराजांना संस्कार दिले जिजामातेनं. संस्कार दिले, 4 संस्कार दिले मी तुम्हाला सांगितले. आणि त्या संस्कारामुळं महाराजांची कीर्ती सगळीकडे पसरली. आणि एखाद्याकडे जर संस्कार नसतील तर त्याची पण कीर्ती पसरते, पण अपकीर्ती पसरते. म्हणून आपल्या जीवनामध्ये अपकीर्ती आपली पसरू नये असं आपण काहीतरी केलं पाहिजे. संत म्हणतात जेने वाडे अप समाजामध्ये पसरते ते आपण वर्ज्य केलं पाहिजे. वर्ज्य करणे म्हणजे काढून टाकणे, डिलीट करणे. ते आपण आपल्या जीवनामधून काढून टाकलं पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तेच केलं. ज्यामुळे अपकीर्ती वाढते असे गुण त्यांनी आत्मसात केले नाही. ज्यामुळे चांगली कीर्ती वाढते असेच गुण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आत्मसात केले. म्हणून त्यांची कीर्ती सर्वत्र आहे. उत्तमाची उरी कीर्ती मागे एकच राजा. मातेने जे संस्कार दिले छत्रपती शिवाजी महाराजांना, त्या संस्कारामुळं आज प्रत्येक गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे. दगडामध्ये कोरलेलं नाव आहे. पण आजकालचे नवीन पोरं काय करतात, तिथं जातात आणि यांची नाव टाकून येतात. तुम्ही पहा, पंढरपूरला कुठे गेले समजा चांगल्या ठिकाणी, एखाद्या गडावर गेले, तिथं काही लिहिलेलं असते, जे लिहायला नाही पाहिजे ते लिहिलेलं असते. त्यानं काय होतं तर त्या ठिकाणाचं पावित्र्य नष्ट होतं. म्हणून आपण कुठे गेल्याच्या नंतर असं काही लिहिलं नाही पाहिजे. जिजामातेनं जे संस्कार दिले त्या संस्कारामुळं महाराजांचं नाव प्रत्येक गड किल्ल्याच्या दगडावर राहिलं. अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर. आपल्या गावामध्ये अनेक शिवभक्त आहेत, त्यांची एक इच्छा आहे की आपल्या गावामध्ये महाराजांची स्थापना व्हावी. मला कीर्तनाच्या अगोदर 4-5 जण भेटले आणि मला सांगितले की त्यांनी महाराज एवढी सूचना तुम्ही द्या की महाराजांची स्थापना आपल्या गावामध्ये व्हावी. कारण की त्या राजामुळे आज आपण सप्ताह करू शकतो, त्या राजामुळे आज आपण कीर्तन ऐकू शकतो. मग त्याची स्थापना नको का? त्याची स्थापना व्हायलाच पाहिजे. विठ्ठला विठ्ठला.
तर मग नंतर महाराजांचं आगमन आपल्या गावामध्ये व्हायला काही वेळ लागणार नाही. अशी आपल्या गावातले सर्व शिवभक्तांची इच्छा आहे की सर्वांनी मिळून ते कार्य हाती घ्यायला पाहिजे आणि शाळेकडे जे काम चालू आहे आपल्या महाराजांच्या पुतळ्याचं तर ते पूर्ण व्हायला पाहिजे. सर्वांनी हातात धरल्यावर काय पण होऊ शकतं. आता आपण सर्वांनी हाती धरलं काम ह्या शिवजयंतीपर्यंत व्हायला पाहिजे आता. समोरच्या हा आता जवळ आली ना. आता शिवजयंती पर्यंत व्हायला पाहिजे असं म्हणतात भाऊ. 19 फेब्रुवारी. 19 फेब्रुवारी. हा, तुम्ही सांगितलं ते चांगलं आहे पण आता काय काय होते पाहूत आपण. होईल, विठाला होईल. विठाला हो. आणि चांगलीच इच्छा आहे ना आता महाराजांची स्थापना करायची नाही तर मग काय अफजल खानाचा पुतळा बांधायचा गावात. हा चांगलंच आहे ना. महाराजांची स्थापना करायला पाहिजे गावामध्ये. अनेक ठिकाणी खूप चांगले चांगले महाराजांचे पुतळे आपल्याला पाहायला मिळतात. मी वैजापूरला राहतो. कणक सागज एक छोटं गाव आहे. त्यांनी काय केलं गावामध्ये परवानगी देत नव्हते महाराजांच्या पुतळ्यासाठी तर त्यांनी रातोरात कुठून आणला आणि उभा केला. पत्ता नाही. पोलिसाची गाडी आली. कोण उभा केला ते म्हणले आम्हाला माहित नाही कोणी केला. तर एवढं आपण महाराजासाठी करायला काही हरकत नाही हे का नाही. त्यांची स्थापना आपल्या गावामध्ये व्हावी अशी सर्वच शिवभक्तांची इच्छा आहे. त्यांच्यातर्फे मी तुम्हाला सांगितलं माझी पण इच्छा आहे सर्वांचीच इच्छा आहे. पण ते कार्य हाती धरायला पाहिजे आणि एकदा ते कार्य जर आपण हाती धरलं तर ते पार पडायला काही वेळ लागत नाही. आता सप्ताह पाहता पाहता जवळ आला आला म्हणता सगळी पट्टी तयार होती सगळा मंडप तयार होतो आणि सप्ताह पार पडतो. कशामुळे होतंय कारण ते कार्य आपण आपल्या हाती घेतलं म्हणूनच झालं ना. आपण जर कोणी विचारच केला नसता आपल्याला सप्ताह करायचा आहे किंवा नाही करायचा आहे तर झालं असतं का. तर सर्वांनी कार्य हाती धरलं सर्वांनी पट्टी दिली सर्वांनी पंक्ती घेतल्या म्हणून एवढा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम की अख्ख्या परभणी जिल्ह्यामध्ये नाव घेतात आपल्या गावातील कार्यक्रमाचं. असा कार्यक्रम झाला. अगदी त्याप्रमाणे महाराजांची स्थापना करण्याचा जर आपण सर्वांनी जर निर्णय घेतला तर व्हायला काहीच वेळ लागणार नाही. विठाला महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये चांगलं कार्य केलं पण आपण चांगलं कार्य करत नाहीत. आपल्या जीवनामध्ये आपले सगळे काम वाईट असतात. भगवान परमात्मा जे करतो ते चांगलं कार्य आहे आणि ते चांगलं कार्य भगवंत कुठं करत असेल तर भक्ताच्या घरी करतो. असे भक्ताची घरी कामे न सांगता करी अनाथाचा बंधू अंगी असे हा सबंधू. भगवान परमात्मा ज्याला कोणी नाही त्याच्यासोबत भगवंत संबंध जोडतो. दत्त माझा दीनानाथ भक्ता लागी उभा सतत त्रिशूळ. वा वा खूप छान प्रमाण दिलं. एवढे प्रमाण मी पाठच केले नाही. मी निवडक अभंगच पाठ केले जे कीर्तनाला कामी येतात तेवढीच पाठ केली. विठाला आपल्या गावामध्ये कोणाला काय पाठ असेल काय सांगता येत नाही. कोणाला ज्ञानेश्वरीच्या ओव्या येतात कोणाला गाथेतील अभंग येतात. परमार्थी काय सर्व लोक आपले इथं कशात पण पुढेच आहेत परमार्थात म्हणून नाही. राजकारणात आपलं गाव पुढेच आहे. परमार्थात आपलं गाव सगळीकडेच गाव पुढे आहे आणि असायलाच पाहिजे. विठाला विठाला गाव मोठं व्हायला पाहिजे का नाही. गावाची कीर्ती पसरायला पाहिजे की नाही. पसरायला पाहिजे ना गावाची कीर्ती. का अपकीर्ती पसरायला पाहिजे का. गावाची कीर्तीच पसरायला पाहिजे. विठाला आणि कीर्ती जर आपल्याला आपली चांगली पसरवायची असेल तर चांगले काम करावं लागतात की जे भगवंतानं भक्ताच्या घरी केले. असे भक्ताच्या घरी कामे न सांगता करी. तुकोबाराय म्हणतात की या संसारामध्ये पत्नीला जिंकायचं असेल तर पैसा लागतो. पत्नीला जिंकायचं असेल तर पैसा लागतो. समाजाला जिंकायचं असेल तर कला लागते. समाजाला जिंकायचं असेल तर कला लागते. शत्रूला जिंकायचं असेल तर कपट लागते आणि भगवंताला जिंकायचं असेल तर भाव लागतो. तर काय लागतं कला लागते. समाज जिंकायचा असेल
तर कला लागते आणि ती कला या ठिकाणी जेवढे गुणीजन उपस्थित आहेत त्या सर्वांमध्ये आहे. विठ्ठला विठ्ठला. आमचे नरहरी तात्या निश्चळ असतील, कृष्णा महाराज भोरकडे असतील, पंढरीनाथ भाऊ कदम, शिवाजी महाराज काकडे, इकडून आमचे पारवेचे गणेश महाराज, गावातील सर्व भजनी मंडळी. तर समाज जिंकायचा असेल तर काय लागते? कला लागते. आणि या कलेवर माणसाला काय करता येत? समाज जिंकता येत. आता सर्वजण आपण ऐकत आहोत म्हणजे आपल्याला जिंकलं न यांनी. समाज जिंकायचा असेल तर कला लागते. अगदी त्याप्रमाणे भगवान परमात्म्याला जिंकायचं असेल, भगवंतावर जर सत्ता आपल्याला गाजवायची असेल तर भाव लागतो. तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे विठोबा. अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन असतं. आणि आपल्या गावाचं एक सौभाग्य आहे की आपला जो कार्यक्रम आहे, सप्ताह आहे, तो लॉकडाऊनच्या अगोदर होऊन जातो. 2-3 वर्ष झालं मी पाहिलो, सप्ताह झाल्यावर पण पडेले, पण सप्ताह होऊन चालला आपला. हे आपण केलेला जे पुण्य आहे त्याचं फळ आहे. परमार्थ करणं म्हणजे एवढं सोपं नाही. अगोदर जर आपण काही पुण्य केलं तरच आपल्याला परमार्थ करण्याची संधी भेटते. आपण परमार्थ केला असेल अनेक जन्मामध्ये, म्हणूनच आज आपल्याला परमार्थ करता येतो. विठ्ठला गेले 2 तास झालं सर्वांनी शांत चित्ताने कीर्तन रूपी सेवा ऐकली. सर्वांतर्फे सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली. सर्वांना धन्यवाद देतो. गेले 2 तास झालं जगद्गुरु तुकोबराच्या अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. आता तुकोबरायांचे जे अभंग आहेत किंवा माऊली ज्ञानोबरायांच्या जे ओव्या आहेत, तर त्या अभंगावर झालं, ओवीवर झालं, प्रत्येकाचे विचार भिन्न भिन्न असतात. आता मी ह्या अभंगावर कीर्तन केलं, पण तुम्ही जर दुसऱ्या महाराजाचं ऐकलं तो दुसरंच काहीतरी सांगणार, तिसऱ्या महाराजाचं ऐकलं तर तो तिसरंच काहीतरी सांगणार. आता रात्रभर कीर्तनाची परंपरा आहे आपल्या इकडं. रात्रभर एकाच अभंगावर कीर्तन केले जातं. रात्रभर एकाच अभंगावर 50 महाराज लोक बोलून जातात, पण प्रत्येकाच्या मुखामधून वेगळं वेगळं ऐकायला भेटतं. त्याप्रमाणे या अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. गुरुवर्यांना फोन केला, गावामध्ये कीर्तनाची सेवा आहे म्हटलं, चारठणकर बाबांना. बाबांनी अभंगावर चिंतन सांगितलं, ते आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. बोलत असताना 2 तासामध्ये जे काही चांगलं वाटलं तेवढं घ्या, जे काही चुकलं असेल, एखादा अपशब्द गेला असेल, कोणाचं मन दुखावलं असेल, मला माफ करा. कारण माणूस हा चुकीचा पुतळा असतो. विठ्ठला विठ्ठला. सर्वांना एक महत्वाची सूचना द्यायची आहे की मार्च महिन्यामध्ये श्री क्षेत्र बासर या ठिकाणी सप्ताहाचं नियोजन केलेलं आहे. 20 मार्च रोजी सरस्वती मातेच्या दरबारामध्ये श्रीमद भागवत कथा, 2 टाइम कीर्तन याचं नियोजन केलेलं आहे. आपल्या गावातील बऱ्याच भाविक भक्तांनी त्या कार्यक्रमाकरता अन्नदानाच्या पंक्ती घेतलेल्या आहेत. जर अजून ज्यांना कोणाला जर इच्छा असेल त्या ठिकाणी अन्नदान करण्याची किंवा काही सहकार्य करण्याची, तर आपण करू शकता. आपल्या गावातील बऱ्याच भाविक भक्तांनी अन्नदानाच्या पंक्ती घेतल्या आहेत. एक अन्नदात्याचे एक नाव सांगतो तुम्हाला: धोंडीराम सखाराम रेंगे, ज्ञानेश्वर विश्वनाथराव लांडगे, अशोक लिंबाजीराव रेंगे, भगवान आबनराव रेंगे, शेषराव दामोदरराव रेंगे, श्रीपतराव दौलतराव रेंगे, अशोक रामकिशनराव रेंगे, साहेबराव लक्ष्मणराव रेंगे, रामकिशन आसरोबा पवार, बबनराव पंडितराव रेंगे, दादाराव बापूराव रेंगे, भरत मुंजाजी चव्हाण, दत्ता किशनराव कचवे, बापूराव गणेशराव रेंगे, तुकाराम नामदेवराव रेंगे, विठ्ठल विश्वनाथराव लांडगे, पांडुरंग बालासाहेब रेंगे, बाबा सर्जेराव रेंगे, बापूराव ज्ञानोबा रेंगे, बालासाहेब दत्तराव रेंगे, एकनाथ रघुनाथराव रेंगे, बाबासाहेब ज्ञानोबा रेंगे, दत्तराव नारायणराव रेंगे, रामभाऊ घनश्याम लाड. एवढ्या भाविक भक्तांनी बासरमध्ये सप्ताह करण्याकरता पंक्ती घेतलेल्या आहेत. आणि पंक्ती ज्यांना कोणाला अन्नदान करण्याची इच्छा असेल ते करू शकता. देवीच्या दरबारामध्ये एक फायदा आहे, आपण जर आपल्या लहान मुलांना त्या ठिकाणी घेऊन गेलो तर त्यांचा एक संस्कार आपल्याला त्या ठिकाणी करता येतो. जे 16 संस्कार आपल्या जीवनामध्ये सांगितलेले आहेत, तर दरबारामध्ये सरस्वती मातेच्या केला जाणारा जो संस्कार आहे त्याचं नाव आहे अक्षर आरंभ.
अक्षर आरंभ नावाचा संस्कार त्या ठिकाणी केला जातो. आता तुम्ही पहा, जे बासरला गेले तर त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर पाटी लेखणी घेतात आणि त्या मुलाला त्याच्यावर एक दोन काढायला लावतात. तर ते करणं म्हणजे अक्षर आरंभ नावाचा संस्कार करणे आहे. आणि ज्या व्यक्तीचा अक्षर आरंभ नावाचा संस्कार त्या ठिकाणी झाला त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्ञानाची प्राप्ती होती. म्हणून ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी येऊ शकता. ज्ञानेश्वर माऊली. लाडेश्वर